यामधून. हे हाय आय लॅशेस. आता आपलं प्रीमियर लावून झालं. प्रायमर आपण युज करणार आहोत पावडर. तर गाईज नमस्कार मंडळी, आज आपण करत आहोत मेकअप चॅलेंज या बाईचा पोरीचा. प्रथम आपण घेत आहोत इनसाइड मेकअप एसेन्शियल प्रायमर 3 in 1. अच्छा, असं असतं. आपण याला असं या चेहऱ्यावरती, या चेहऱ्यावरती, या चेहऱ्यावरती आणि या चेहऱ्यावरती मानवणी लावतात. पोर्स फिल करण्यासाठी. पोर्सचा अर्थ तर हे असं आपण याला इथून तिथून चोपडून पूर्ण पसरवून टाकायचं. प्रीमियरचा प्रायमरचा प्रायमरचा उपयोग असतो पोर्स फिल करण्यासाठी. पोर्सचा अर्थ असतो आपल्या चेहऱ्यावरती छोटे छोटे खड्डे झालेले असतात, त्याला इंग्लिशमध्ये पोर्स असे म्हटले जातात. आता आपलं प्रीमियर लावून झालेलं आहे गाईस. प्रीमियर आता आपलं प्रायमर लावून झालेलं आहे. आता आपण लावत आहोत फाउंडेशन. मेबलिन फिटमिट पॅकचा फाउंडेशन ब्रश. याला आपण असं इथे घेऊन थोडंसं अरे मम्मी हा पेंट करतोय मला. काय आता असं आहे का, तेव्हा आपलं टक 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 फाउंडेशनने आपलं जे आहे ना चेहरा तो असा निखारून गोरा गोरा दिसायला लागून जातो. तर फाउंडेशनने कसं असतं माहिती का, भरपूर प्रकारचे फाउंडेशन असतात गाईस. तर त्याच्यामुळे तुम्हाला कोण जास्तच गोरा असेल, फॉर्मर टाईप लोक, त्यांना तुम्हाला इंडियन टच द्यायचा असेल तर तुम्ही फाउंडेशन, काळा फाउंडेशन युज केला ना तर ते असे इंडियन सारखे सावळे टाईप थोडेसे दिसू शकतात. मध्ये एक माझ्या मामाची पोरगी होती घरची करून, तिला लग्नामध्ये ना मेकअप मध्ये बोलते रेसिस्ट कुठला नाही, म्हणजे ती ऑलरेडी सावळीच आहे, तिला गोरा करण्याच्या बदली तिला काळा करून टाकलं होतं. मग जेणेकरून ती भुतुणी दिसत होती, ती डाकणी आखणी जे काय म्हणू शकता तुम्ही, ते सगळं दिसत होती ती. ना ती कीर्तीने जर बघितलं ना तिला आता आपण याला ब्लेंड करत आहोत. ब्लेंडचा अर्थ असतो की तिच्या चेहऱ्याचा जो स्किन टाईप आहे त्याच्याशी ते मॅच केलं पाहिजे, त्याला म्हणतो. असं करणार. ओके. खरा आर्टिस्ट तो जो की असं दाखवत नाही की त्याने मेकअप केलेला आहे, ओरिजिनल दिसलं पाहिजे. जसा की सुंदर असा हा फाउंडेशन या चिमुकल्याच्या चेहऱ्यावरती आपण आम्ही आमच्या बहिणीच्या जीवावरती शिकून आम्ही आमचं स्वतःचं पार्लर टाकणार आहोत. तिला आम्ही पार्टनरशिप मधनं बाहेर काढून टाकणार आहोत. आपण युज करणार आहोत कन्सिलर. तूच बोलली ना काही तूच बोलली ना ग. ओ अच्छा, पहिला आहे कन्सिलरने आपण आता यांच्या चेहऱ्यावरती हायलाइट करू. त्याच्यासाठी आपण युज करणार आहोत हे 2 ब्रशेस. त्याच्यापैकी आता मी फर्स्ट युज करेन हा मोठावाला ब्रश. आता चाललं कपाळाच्या वर चालला. अगं खालून उचलतोय प्रोडक्ट आणि वर घसरवतोय डायरेक्ट. शांतता ठेवा बालिके. आता चालणार आहे. डोळ्या मग घुसस का नाही, त्यांची मातृभाषा माझ्या बाहेर येते, तुम्ही याच्याकडे इग्नोर करू शकता. सेटिंग पावडर आज आपण युज करणार आहोत. कुकुला बाल आमचं. म्हणजे आता जे आपण कन्सिलर लावलं होतं ना ते प्रॉपर सेट होण्यासाठी ही सेटिंग पावडर युज केली जाते. तर आता आपण ह्याला ब्रशने थोडंसं टॅप टॅप करू, म्हणजे ते सेट होऊन जाईल ते कन्सिलर. आता आपण युज करणार आहोत डिअर डार्लिंगचा टीट. तुम्हाला आईस्क्रीम सारखं दिसत असेल पण हे आईस्क्रीम नाही आहे. याच्याने इथे असं लाल 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 ब्लश असतं ना ते करता येतं. एक दोन असे 2 टिपके आपण मस्त दिसते पावडर ब्लशने सेट. आता आपण युज करणार आहोत पावडर ब्लश. आमच्या क्लायंटला थोडीशी घाई झालेली आहे गाईस, इग्नोर दॅट. तर आपण पहिले
पावडर ब्लशिंग लावून झालेला आहे आणि आता आपण लावणार आहोत कंटूर. तर कंटूरसाठी हा वेगळा ब्रश घ्यायचा आणि त्याला असं थोडंसं याच्यावरती ब्रशवरती घेऊन कॉन्टूर स्क्रिप्ट केला गेलेला आहे, काही एडिटिंग मध्ये कापून घे. आपण यूज करणार आहोत हायलायटर, ताकी लोकांना दिसो की बाबा हे यांना काहीतरी इथे लावलेलं आहे, चोपडून ठेवलेलं आहे. असं नव्हतं हायलायटर. अख्ख्या गालावर अख्ख्या गालावर आता आपण लावणार आहोत आय शॅडो. यूज करणार आहोत पीएससी चे हे 2 ब्रशेस. तर पीएससी चे ब्रशेस थोडेसे चांगले असतात म्हणून आपण पीएससी चे ब्रशेस वापरलेच आहे पाहिजे. असे दिग्गज मेकअप आर्टिस्ट म्हणून गेले जसे की महेश्वरी राजूमाली नेतृत्वाखाली हे ब्रशेस यूज करणार आहोत त्यांची आयलॅशेस ला रंगवण्यासाठी. त्यासाठी आपण ट्रिक वापरणार आहोत. अक्कड बक्कड बॉम्बे बो असे नवे पुरे सो से निकला धागा तो लेकर भागा. तर आपण हा वाला यूज करणार आहोत. असं नाही घ्यायचं, फक्त टॅप करून. मेकअप आर्टिस्ट जर तुम्ही बनत असाल तर एक लक्षात ठेवा, टॅप टॅप हे जीवनामध्ये खूप गरजेचं आहे. कुठेही गेलं तुम्हाला टॅप 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 करायचं आहे. तर च्या जवळपास हा थोडासा वाटू राहिलाय, तर आपण ह्याला टॅप 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 दोन वेळा करू. केलं तरी होतं. टॅप तर आपण जे यूज करत आहोत आय शॅडो ते आहेत रिव्हॉल्युशनचे, जे की तुम्ही पाहू शकता. तर गाईज तुम्ही आता पाहू शकता हे डोळे कसे सुंदर आणि एकदम अतिशय असे निरागस हे वाटू राहिले आहे. नाही वाटत मला. तर डोळे बंद करा. डोळे बंद करून नाही त्यांना डोळे उघडेच ठेवा आणि आपण त्यांना वरच्या दिशेने लावत राहायचं. आता याच्यासाठी काजळ कोणता वापरत आहोत, तर आपण वापरत आहोत रिकोडचा काजळ. रिकोडचा काजळ हा एवढा 24 hours लॉंग लास्टिंग असे ते बोलतात, पण असं टिकत तर काही नाही. तो जास्तीत जास्त 2 तास टिकतो, पण तरी आपण तो घ्यायचा कारण की तो चांगला असतो डोळ्यांसाठी. लिप लायनर लिपवरती यांना लिप लायनर आहे, लिपस्टिक नाहीये. काढायची. लाईन नुसतं पोरीवरती मारली नाही जात, त्यांच्यावरती काढली पण जाते. ज्ञान अंकित माळीकडनं. इनसाइडचे लिपस्टिक आपण युज करणार आहोत. हे आहे न्यूड लिपस्टिक. तर आपण काम झालेलं आहे लिपस्टिकचं, जे की लांब अतिशय घाणेरडी दिसत आहे, ठीक आहे. पण आपण करत आहोत मेकअप चॅलेंज, त्याच्यासाठी आपल्याला परफेक्ट होण्याची काही गरज नसते. टाकायचं ओके. तर आपण याला इथे लावणार आहोत. याला भोंगळे असे म्हणतात मराठीमध्ये. भोळे असे म्हणतात मराठीमध्ये. पहिले असे आपण आपल्या क्लायंटच्या केसांना वरती घेऊन घ्यायचे, नाही तर तेही रंगले जातील. आहे तो क्षण ज्याची तुम्ही कधीपासून वाट पाहत होते, तो आहे मेकअप पिक्चर. जर आपण एवढी मेहनत केली आहे आणि ती जर समजा पण पाणी टाकलं किंवा घाम आला किंवा पाऊस आला तर चालला गेला, त्याचा काय उपयोग राहणार आहे का? बिलकुल नाही. त्याच्यासाठी काय आपण यूज करणार? आपण यूज करणार मेकअप पिक्चर. तर मेकअप पिक्चर हे जे आहे हे मेकअपला फिक्स करून ठेवतो, पण डोळे बंद करायचे नाही, तर ते कायमचे नेत्रहीन होऊ शकतात. याची काळजी आपण बाळगावी. जेणेकरून त्यांना थोडं थंड फटाफट होऊ शकतं. तसं तर चांगला दिसतोय. तर गाईस पेड प्रमोशनसाठी आता त्वरित संपर्क करा खाली दिले गेलेल्या नंबरवरती. आणि तुम्हाला जर माझ्याकडनं मेकअप करून घेण्याची अशी इच्छा असेल तर तुम्ही मला या मॅडमला तुम्ही मेसेज करू शकता, डीएम करू शकतात आणि मला तुम्ही तुमच्या सहायता काय बोलतात ते सेवासाठी आम्हाला असेल तर मला बोलवू तुमच्या शकता. सेवेसाठी आम्हाला तुम्ही तत्पर करू शकतात. तर त्याच्या त्यानंतर आपण लावणार आहोत एक छोटीशी अशी ही टिकली. तर एक छोटीशी अशी आपण टिकली लावायची आहे.
अतिशय सुंदर असा मेकअप मी केलेला आहे या मॅडमचा, जी की माझी नाचाने तर बहीण लागते, पण आम्ही मानत नाही तिला. तर ठीक आहे, तर आपण यांचा मेकअप केला गेलेला आहे. आता तुम्ही कमेंट मध्ये आम्हाला जाऊन सांगा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करण्यास विसरू नका. बाय बाय.